हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मला मॉडेल शूट करायचे आहे, त्यासाठी मी ड्रेपरी घेण्यासाठी चाललेले आहे बघण्यासाठी. आवडली तर घेऊन येईल, कारण मॉडेल शूट करायचे आहे त्यासाठी. आणि एवढे 4-5 दिवसामध्ये मी मॉडेल शूट करणार आहे, तर तेच बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत आत्ता. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. बाय. आता मी जो ड्रेस घातलेला आहे ना, तो अंडर 500 रुपीजला मला भेटलेला आहे. आधी मी तुम्हाला दाखवते कसा वाटतो बघा, आणि आवडला तर मी याच्या वतीने एक शॉर्ट रील पण बनवलेली आहे. तिथे मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बाय करू शकता. खूप सुंदर आहे, एकदा नक्की बघून घ्या. तर तुम्ही बघू शकता असं मस्त इथे बाजूला हो ना बच्चा, इथे हत्ती आहे इकडच्या साईडला, आणि हे गोल्डन आणि रेड मध्ये आहे. आणि विष्णू इकडे तुझा पण दाखवू आपण, इकडे चल. हा अशी आहे. आणि खूप छान ना याची फिटिंग वगैरे मला एक नंबर आलेली आहे. आता याची ना खाली डिझाईन दाखवते मी तुम्हाला. तर अशी आहे. एक मिनिट मी वरती उभी राहून दाखवते. नाही रे, असं पण दिसत नाहीये, मागे जाते थोडीशी. तर असा काहीसा हा ड्रेस आहे. खूप छान आहे, खूप छान. म्हणजे मला तर खूप जास्त आवडला. आणि एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढा सुंदर ड्रेस जर भेटत असेल तर वाव. आणि जर तुम्हाला हा ड्रेस पाहिजे असेल ना, कपडा पण ना खूप जास्त सॉफ्ट आहे. आता याची हे वर्क बघा किती छान आहे, एक नंबर आहे. आणि तसंच इथे पण आहे सेम. हे बघा पूर्ण राऊंड याला आहे. खूप छान आहे हा ड्रेस, मला तर खूप जास्त आवडला. म्हणजे एवढ्या कमी प्राइसमध्ये एवढे छान कपडे भेटत आहे, विश्वासच माझा बसलाच नाही. पहिल्यांदा आल्यानंतर म्हटलं वाव, खूप सुंदर आहे. कपडा पण एवढं सॉफ्ट आहे, म्हणजे असं कम्फर्टेबल वाटतं घालायला. आणि जर कुठे बाहेर पटकन घालून जायचं असेल तर एक नंबर आहे. तुम्हाला असेल तर पुन्हा एकदा सांगते, कमेंटमध्ये पीपी किंवा लिंक टाईप करा, मी तुम्हाला याची लिंक पाठवून देते. किंवा मी याच्या वतीने एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे. त्या शॉर्ट व्हिडिओवरती टॅग केलेला आहे, तिथे जाऊन पण तुम्ही हा ड्रेस बाय करू शकता. चलो बाय. चे ना सगळे टरबूज एवढे गोड आणि एवढे लाल निघालेले आहेत ना. मी खूप वेळ आणले टरबूज, म्हणजे दिवसाला आम्हाला 1.5-2 टरबूज लागतात. तर प्रत्येक टरबूज मी कापला ना तर असं गोड गोड निघाले. आणि मुलांना खूप जास्त आवडतं, शिवला पण आणि वीरला पण, दोघांना पण आवडतं. मी काढते ना ग बच्चा, तू काढते, तुला काढायचंय. ठीक आहे, चला आता मी देते यांना कापून. आता मी इकडे आलेली होती चहा घेऊन, आणि चहा वगैरे दिलाय संध्याकाळच्या. आता 6:30 वाजत आलेत, अजून हे लोक वरती काम करतात. ते आता वरचे जे कॉलम आहेत ना ते उभे करायला स्टार्ट केलेले आहे. अजून खालचा स्लॅब काय खोललेला नाही आहे. आणि श्रीवून ते इकडे खेळता येतं. अरे बापरे, काय करताय तुम्ही? आज ना श्रीवने उठल्यापासून, काल प्रसाद मामा आलाय आणि रात्री झोपायला पण त्याच्याकडेच गेले, नंतर उठून पळाले माझ्याकडे आले. आणि उठल्यावर दोघे पण बोलताय की आज आम्हाला प्रसाद मामासोबत आंघोळ करायची. आंघोळ मस्त केली, मामाकडनंच कपडे घातले, तेल लावलं, केस विंचरले, एक रेडी झाले. आता ही दुसरी रेडी होते. आणि सकाळी उठल्याच वरती टेरेसवर गेले, तिथे जाऊन मस्त बॅडमिंटन खेळले, क्रिकेट खेळले. आणि आता खाली आले. आता विजा झालाय, स्कूलला जायचं टायमिंग. आता मामा खाली घेऊन जाणार आहे यांना. मस्त नाश्ता वगैरे झालाय. खुश का परी? खुश मामासोबत आले बावले, आले बावले. बघा किती खुश आहे, तिच्या चेहऱ्यावर हसू बघा किती आहे. नाही 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 दाखवत तुला, नाही दाखवत तुला. चला आता मामा वीरला सोडवायला जा 5 मिनिटाने. वीर, ए वीर, वीर इकडे बघ. मग कसं वाटलं आता तुला? जायच्या आधी मामा जाईल, यायच्या आधी छान वाटलं ना मामा सोबत? काय
आता इकडे मी आलेले होते आणि म्हटलं चल आता इथे ना ड्रेस सिलेक्ट करावेत. मग आज मी जो घागरा आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि मला तो रेंटवर पडलेला आहे 3000ला विथ ज्वेलरी. तर आता मला मॉडेल शूट करायचे आहे. तुम्हाला मी आधी सांगितलंच होतं. तर एवढ्या 4-5 दिवसामध्ये ना मी मॉडेल शूट करून इन्स्टाला अपलोड करणार आहेत व्हिडिओ. तर तिथे पण तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि इकडे ज्वेलरी पण आहे त्यांच्याकडे, खूप छान छान ज्वेलरी आहेत. इकडे ना प्रसाद मामा निघालेला होता पुण्याला जायला आणि त्यात शिवला कळलं की मामा चाललाय म्हणून. तर तिला खूप जास्त वाईट वाटलं होतं आणि ती बघा कशी शांत बसली आहे. मामा आमच्याकडे 4 वर्ष होता ना, त्यामुळे मुलांना खूप सवय झालेली होती त्याची आणि तो कधीही आला ना तर मुलांना खूप ओढ लागते त्याची. रात्र पण त्याच्याजवळच होते आणि खूप खूप म्हणजे त्यांना मामा जायच्या वेळेस वाईट वाटतं. प्रसाद मामा आता निघालाय, एकदम शांत झाली. चला चल मामा आवर चल. आता यायचंच नाही. अगं बाय कर मामाला, चल बाय कर. आता मामाला बाय करायचं. हसलं 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 हसलं. चला उशीर होता. आला का तो तुझा मित्र, आला का स्टँडवर आलाय? हां चला मग निघा. चल वीर कर बाय मामाला. चला नको 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 नाही नाही तुला जायचं म्हणजे कुठे कुठे मामा आता चालला पुण्याला चालला मामा. वी जा बॅग घेऊन, बॅग ठेवून जा जा ट्युशनला. चला आता बाय करा, या माझ्याकडे तुम्ही. चला चला आता बाय करा. हा चला 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 आयशा. चल मामा बाय कर, मामाला बाय कर. मामाला म्हणा लवकर लवकर ये हा, परत मला भेटायला ये. आता बाबा पण येणार आहे ना माझे. तुझी एक्झाम झाली का मग आम्हाला भेटायला ये, सांग मामाला. हा हा तुला बर्थडे विश केलं बघ. आता बाय केला मामाला. बाय बाय मामा. बाबे मामा, मामाने खाऊ आणलं तुला. चल बरी बनवून आणलं मामाने. बाय कर बाय कर. बाय मामा. बाय मामा.